परिवहन कार्यालय जे आपल्याला जे समजतं ते आरटीओ ऑफिस, त्या आरटीओ ऑफिसच्या MH52 यापुढे MH52 म्हणून चाळीसगाव ओळखला जाईल, त्या कार्यक्रमाला उपस्थित आमचे मित्र या जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबभाऊ पाटील, पाचोरा भडगाव तालुक्याचे तरुण तडफदार आमदार किशोरप्पा, जळगावचे आमदार राजूमामा भोळे, ज्यांनी आताच आपलं मनोगत व्यक्त केलं, त्या आदरणीय स्मिताताई वाघ, माजी आमदार साहेबराव दादा घोडे, रोहित निकम, व्यासपीठावर मंगेश दादांच्या प्रेमामुळे इतके मोठमोठे नेते बसले आहेत, ते सगळे माझ्यावर प्रेम करणारे आणि आपल्या सगळ्यांवर प्रेम करणारे, ज्यांना मंगेश दादाच्या मनात असेल तो खासदार निवडून देणारे सगळे दोनच जण म्हणताय की माझ्या मनातला खासदार द्या, एक बारामतीचे अजित दादा आणि चाळीसगावचे मंगेश दादा. म्हणताय का नाही? निवडून देणार आहे का नाही? सांगा मग आता. कारण की खासदार बी व्यासपीठावर नाही आहे. खासदारला आताच समजताय आपलं काही खरं नाही. की मंगेश दादा मध्ये अशी जादूची कांडी आहे. मी एकटा गुलाबभाऊच्या कानात काय सांगितलं, किशोरप्पाच्या कानात काय सांगितलं, तिकडे देवेंद्रजींना काय सांगितलं, एकनाथ शिंदेंना काय सांगितलं. जिल्हा बँकेचं मतदान 11 वाजता होतं, 11:30 वाजता 11 वाजेपर्यंत सांगत नव्हते की कोण चेअरमन होणार आहे. मग कितली भारी कांडी आहे. त्याच्यामुळे कस काय खासदारी तर खासदार तिकिटाच्या शर्यतीत लागलेला आहे. हे जनतेतल्या मनातलं सांगतोय मी थोडी माझ्या मनातलं काही सांगतोय. पण असो, मी जळगाव मध्ये 1985 पासून या समाजकारणात राजकारणात काम करतोय. देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब असतील, त्यांच्या पक्षामध्ये सतरंजा उचलणं, पोस्टर लावणं, स्वर्गीय ब्रिजलाल भाऊ पाटील आम्हाला जनशक्तीतून त्यावेळेला पोस्टर छापून देत होते. हा डिजिटल जमाना नव्हता. माझी आई खळ करून द्यायची आणि आम्ही ते पोस्टर लावायचो आणि शरद पवार जिंदाबादचा प्रचार करायचो. 1985 ला मी सुरेशदादा जैन यांचा झंझावात राजकारणात पाहिला आणि तो अनेक वर्ष त्यांच्या राजकारणातल्या कामाची पद्धत बघितली मी. त्यांच्या राजकारणात त्यांच्या काम करण्याच्या शैलीमध्ये त्यांनी कधीही जातीपातीचं राजकारण केलं नाही. त्यांच्या डायनिंगवर, त्यांच्या हॉलमध्ये, त्यांच्या दरबारामध्ये ज्या समाजाचा व्यक्ती जेवणाच्या वेळेला आलेला असेल त्या सगळ्यांनाच त्यांनी डायनिंग टेबलवर जेवणाचं काम
त्या ठिकाणी केलं. थोडक्यात त्यांनी कधी जातीपातीचं राजकारण केलं नाही आणि तोच एक तरुण नेता, एक तरुण कार्यकर्ता, धडपड असलेला, जिद्द असलेला नेता म्हणून माझ्यापेक्षा जरी वयाचे लहान असले, वारकरी संप्रदायामध्ये शिकवण आहे की वयाने लहान असला तरी त्याचं पाया पडले जातात. ही वारकरी संप्रदायाची शिकवण आहे आणि ते देखील वारकरी आहेत, निर्व्यसनी आहेत. आणि सुरेशदादाचा झंझावात गुलाबभाऊंनी बघितलाय, किशोरप्पांनी बघितलाय, व्यासपीठावरच्या सगळ्याच मान्यवरांनी बघितलाय. तोच झंझावात मी मंगेशदादांमध्ये बघतोय. एखादं काम तडीस न्यायचं असेल, 8 दिवसापूर्वीची गोष्ट होती, महाराष्ट्र मार्केटिंग फेडरेशनची निवडणूक होती. अजितदादा, डेप्युटी सीएम देवेंद्रजी, गिरीश भाऊ आणि मंगेश दादा 2 मिनिटात माझ्याकडून कागद घेतले. 5व्या मिनिटाला पॅनल तयार केलं. 6व्या मिनिटाला अजितदादाला सांगितलं की हे पॅनल आणि हे पॅनल पूर्ण निवडून येईल, काही जबाबदारी तुम्ही घ्या, काही जबाबदारी मी घेतो. आणि या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र राज्याच्या ज्या 2 लोकांनी भाग घेतला त्याचं पहिलं नाव अजित पवार आणि दुसरं नाव मंगेशदादा चव्हाण. आणि 5च्या 5 उमेदवार निवडून आले आणि 12 उमेदवार बिनविरोध झाले. त्याचं श्रेय मंगेशदादांना जातं. थोडक्यात जे काम तडीस न्यायचंय ते काम पूर्ण करायचं. हो असेल तर हो म्हणायचं, नाही असेल तर नाही म्हणायचं. ही जी कामाची पद्धत दादा तुमची आहे ती फार आम्हाला खूप आवडते. पण स्मिताताई, राजू मामा, गुलाब भाऊ 2019ला काय आता काय महिला उभे राहणार काही आहे ना, 29ला गुलाब भाऊ तुमचं जाऊ द्या, किशोरप्पा थोडाफार हे मनवी जाऊ द्या. पण जिल्ह्यामध्ये मी या 2 महिला बघतो, हे भाग्यवान यांचे नवरे, एक गिरीश भाऊ, एक मंगेश दादा. एक मरण नसेल, एक लग्न नसेल, साखरपुडा नसेल, शेंडी नसेल, कोणता कार्यक्रम नसेल की तिथं साधना वहिनी आणि प्रतिभाताई जात नसतील. कोणताही राजकारणाचा विषय नसेल तर तुम्ही दोघं तिघं काहीतरी करा आणि मंगेश दादाला खासदार करा आणि ताईला आमदार करून टाका. हे तुमच्या हातात नाहीये. मोदींच्या काय करतील काही सांगता येत नाही. असो, नशिबाचा भाग आहे. परंतु आता साहेबांनी सांगितलं की मी आजपासूनच इथून नंबर देणार आहे. गुलाब भाऊ, पहिले लहानपणी आम्हाला नंबरची फार आवड होती. आमच्या गाड्यांचे नंबर तसेच होते, 88 88, 92 92. हल्ली 1 नंबर, नंतर राष्ट्रवादी आली 10 10. तुमचा आहे 90 90, किशोरप्पाचा 111. मी साहेबांना सांगतो, हा जिल्हा आरटीओ ऑफिसला महसूल मिळवण्यासाठी फार मोठा आहे. आज आम्ही विनंती करणारे मंगेश दादांना, तेच मालक आहे. जिल्हा बँकेला नवीन गाडी येणार आहे, तिचा नंबर MS भवन 1 नंबर आम्हाला द्यावा. जिल्हा बँकेचं क्षेत्र जळगाव जिल्हा आहे आणि त्यांनीच मला चेअरमन केलंय. उतरायचं ठरवतील तर तेच उतरवतील. पण असं काही विठोबा माऊली त्यांना सांगणार नाही. वारी घेऊन जातात ते, मी पायी जातो. ते अनेक वारकऱ्यांना ट्रेननी नेतात, रायगडावर घेऊन जातात विद्यार्थ्यांना. अनेक कामं ते या परिसरात करतात. मी विनंती करणार आहे तुम्हाला, आमचे पालकमंत्री तर इतके भाग्यवान आहे विचारू नका. प्रत्येक वेळेला कोणता न कोणता ऍक्सिडेंट होतो, ते आमदार होता मंत्री होता. आणि कोणी किती काय शर्यतीत असे ना, पुन्हा पालकमंत्री होता. त्याच्यामुळे खूप भाग्यवान आहेत ते. तसाच मंगेश दादा
आपणही भाग्यवान आहात. जनतेच्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या हिताचे काम तुम्ही दोघं जण ताई आणि तुम्ही करत आहात. विठोबा माऊली तुम्हाला उदंड आयुष्य देव. तुमच्या हातून या समाजाची सेवा घडो. विठोबा माऊलीच्या चरणी प्रार्थना करतो की माझ्या मंगेश दादाच्या मनात जे जे काही असेल ते ते पूर्ण करो. आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद भाऊ. आपण अतिशय हलक्या फुलक्या वातावरणामध्ये या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त केलं. आपला अनुभव आणि काही सत्य परिस्थिती या ठिकाणी मांडली. मनापासून धन्यवाद. या ठिकाणी आपले मंत्री महोदय आदरणीय गिरीश भाऊ एक 2-3 मिनिटांमध्ये या ठिकाणी पोहोचतायत. तत्पूर्वी आपल्या जळगावचे आमदार आदरणीय राजू